डायबिटीज न्यूरोपॅथीमुळे जर तळव्याची जळजळ होत असेल, बोटांना नमनेस असेल, तर ह्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बोटांची आणि तुमच्या फूटची मूवमेंट होणं गरजेचं आहे. त्यांनी होतं काय की तिथला रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते आणि त्यामुळे नमनेस काही प्रमाणात कमी होण्यास, त्याचबरोबर जळजळ ही कमी होण्यास मदत होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण असे 3 एक्सरसाइज बघणार आहोत जे तुमच्या फूटची म्हणजे तळव्याचा रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत करतील. पहिली जी एक्सरसाइज आहे त्यामध्ये आपण पायाची सिंपल मूवमेंट करतो. अँकलमधून पाय मागे पुढे स्ट्रेच करायचे व्यवस्थित. त्यामुळे तुमच्या अँकलच्या पोर्शनला व्यवस्थित स्ट्रेच मिळतो आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. दुसरी जी एक्सरसाइज आहे त्यामध्ये पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही अँकल पायांचे घोटे जे आहेत ते फोल्ड करून अंगठे एकमेकांच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी जी एक्सरसाइज आहे ती अँकल रोटेशन त्याला म्हणतात, ज्यामध्ये तुम्हाला अँकल रोटेट करायचे व्यवस्थित क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. अशा रीतीने हे चेअरवर बसून करायचे. सिंपल स्ट्रेचिंग रोटेशन करून तुम्ही तळव्याचा पायाचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करू शकता. ह्या एक्सरसाइज ज्या आहेत ह्या दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी करा. 3-3चे रिपिटेशन करायचे, म्हणजे प्रत्येक एक्सरसाइज ही 3 वेळा करायचे आणि दिवसातून 2 वेळा करायचे.